मला खरंच कळत नाहीये मी ते पैसे वापरू की काय करू. तू त्याचे पैसे तुला देऊन टाक, मी देतो ना तुला पैसे. डन. डन. मी निघतो. येस. ओ आजोबा, अजून एक हेल्प हवी होती तुमच्याकडे. काय ग? मी ऍक्च्युली बिझनेस बद्दल भैरवी मावशी बोलले त्या दिवशी, पण फार काही इंटरेस्टेड नव्हती ती. तुम्ही प्लीज बोलाल त्याच्याशी, प्लीज आजोबा, प्लीज. ठीक आहे, मी बोलतो. ओके, थँक्यू सो मच, लव यू. बस 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 बस. चला चला, कामाला लागा आपल्या. चला. पाच मिनिटं उशीर झाला. हाव. पगार कापणार मी. माफ करा मालक, परत नाही होणार असं. ते दुसरे गडी कुठे गेले? ते गाडी धुवून राहिले ना. अजून राहिलेत? हाव. अरे वा, चला. उषा भाऊ, लिंबाच्या बागा होत्या, एवढा एक एक लिंबू. आता काय करतात बाबा, गाडी पुसून जातात तुम्ही. ओ खिशा भाऊ, काय रे? अहो आता तुम्ही बी माझ्या पोटावर पाय देणार. अहो हे माझं काम तुम्ही करायला लागले तर कसं होणार आमचं? मग मला सांग रे, तुले किती रुपये मिळतात? 800 रुपये. बाप्पा, आज 800? मला तर अर्धे पण मिळत नाही. तुमचं कामच तसं आहे ना, अर्धवट काम. आपलं काम कसं एकदम फक्कड असतं. आता हे बघा, का तशीच ठेवली तुम्ही. काय जसं काम तसा दाम ना. नाही काय ना बाप्पा, मला आता वाकून वाकून नाही ना काम करायला होत. वय झालं ना, मग तक्कायला होतं ना मला. हे घ्या, हे घ्या, म्या करतो. काय 500 रुपयासाठी लाचारी बरोबर नाही ना, मी नाही करणार. नाही खिशा भाऊ, लाचेरी म्हणून नाही, विश्वास. काय ना, अशोक मामा आणि भैरवी ताईंनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय ना, तो कुठं तुटू देऊ नये ना, म्हणून हे समजा करतोय. कर कर बाबा, गाढवा सारखा राबत बस, गाढवा सारखा राबत. मला काम करू दे काय? चाल बाप्पा, काय मला झालं काम काय? करू दे. माझं काम आहे ना, मी करणार. अरे चला साहेब, चला. हा, काम कर, काम कर. करतो ना काम, करतो. हा मग काय माणूस आहे. देसाई, बघितलं का सारडा कसा रंग बदलतोय? हे माझगावकरांच्या घरातले आहेत ना, सगळे अगदी विक्षिप्त वागायला लागलेले आहेत. अगदीच. चला चला, आपण लवकर जाऊया, संध्याकाळी लवकर यायचं आहे, महत्वाची मीटिंग आहे. चला चला. मग काय, चला. हातात बाई संसार संसार. बाबू अनिस, ते गुड मॉर्निंग. ते काय पाहिजे तुले? बापा काय पाहिजे? मी देतो ना. लिंबू पाणी पाहिजे काय? मी देतो ना तुला लिंबू पाणी, मी देतो ना बापा. काही गरज नाही, करतो मी. नाही तू करू नको, मला करू दे. काम नाही केलं तर बोर्डावर मार्क लिहते, तर मग पगार कापतेत बापा. गरीब माणसं आम्ही, असं अन्याय नको. मामी बडबड बंद कर, आधीच खूप डोकं दुखतंय माझं. दे, करून दे. हा, करून देतो ना, देतो, लगेच देतो करून. करायला काय लागते? झालं का? हा झालं, टाकलं, सारं टाकलं. पहा बरं कसं झालं, पहा बरं. हे सादर झालं नाही. भैरवी कुठे? सकाळी सकाळीच कुठेतरी गेली बापा. कुठे? काम शोधायला जातो असं म्हणून गेली ती. किशा मामा कुठे? ते खाली गेले. गाडी हळूहळू 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 पुशाले. घरात आता राहिलं तर काम पडीन ना. हुशार आहे माझा नवरा, असं आहे आपलं नशीब. मला समजतच नाही बाई, असं नवरा मला काऊन असं. काका
मी निघतीये. निरळशन ते मगाशीच गेलेत. काका अजून एक, ते आजोबा म्हणालेत की ते मला पैसे देतील, सो तुझे पैसे त्यांनी मला द्यायला सांगितले परत. मी पैसे दिले तर काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे, ठेव. काका ऐक ना, मला या गोष्टी खरंच कळत नाहीत. आणि आजोबा म्हणाले तुला पैसे परत द्यायला, सो मी परत देते तुला पैसे, नाहीतर ते माझ्यावर चिडतील. प्लीज पैसे घे तू. प्रभूबाई, तोरणे, काय सॉलिड काम केलं तुम्ही, एक नंबर. आत्ताच्या आत्ता आपण ही कॉपी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावून टाकू. चल. नाही प्रभूबाई, आत्ता नको, रात्री. का आत्ता का नको? अहो माझगावकरांनी पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग होऊ दे की तोरणे, आपण का घाबरायचं? अहो या अनिश माझगावकरने इतकी मोठी चोरी केली, त्याला नाही लाज वाटत, आपण का लाजायचं? अहो तोरणे, आपण जर काही नोटीस बोर्डवर लावलं ना तर आपण सोसायटीच्या मेंबर्सना सांगू शकतो की या माणसापासून सावध राहा, कारण की अनिश माझगावकर हा फ्रॉड मनुष्य आहे. प्रभूबाई सगळं मान्य आहे, पण त्यानंतर माझगावकर येतील ना भांडायला. अहो येऊ दे की, तुम्ही का घाबरताय? हे बघा तोरणे, मी अजिबात त्या माझगावकरांना घाबरत नाही. तसंही मागच्या वेळेस त्यांनी माझ्या मुलीचे संस्कार काढले होते ना, आणि आता हा त्यांचा मुलगा काय दिवे लावतोय ना ते अख्ख्या जगाला कळू दे. आणि तसंही तोरणे ना, मला माझगावकर या सोसायटीमध्ये नकोच आहेत. मला तर ते इथे कधीच नको होते, पण म्हातारा चिवट आहे. म्हणजेच तोरणे, असा घास आता आपण असा घेऊयात. हे बघा तोरणे, बदनामीला सगळेच घाबरतात, हो की नाही? आता ह्याच्या तुम्ही कॉपीज काढा आणि सोसायटीमध्ये सगळीकडे वाटून टाका. अहो पण प्रभूबाई. काय हो, कसले डरपोक आहात तुम्ही? तुमच्याने नाही झेपणार आहे. एक काम करते, मीच कॉपीज काढते आणि मीच सगळीकडे वाटून टाकते. विठ्ठलाच्या दारी आले, विठ्ठलाला पाहून आले. मामी, बाबू, बाबा कुठे आहेत? आता मालक मले सांगून जातात काय कुठे जायचं ते, गेले निघून, मले कोण सांगते? सगळे ना मुद्दाम ठरवून त्रास देत आहेत मला. वागू दे, जसं ज्यांना पाहिजे ना तसं वागू दे. मला पण कोणाचीच फिकीर नाही आता. नाही, डोकं नको खराब करू बाबू. मी उघडतो ना. नाही, मी आहे ना, मी काय लिहायचं? विनबाई, व्याई, नमस्कार, या. या बसा. बसायला नाही आलीये मी, तुला जाब विचारायला आलीये. काय उद्योग करून ठेवलेस रे? काय केलं मी? हे बघ अनिश, सगळं कळलंय मला. आधी माझ्या भैरवीचे 7 लाख रुपये वाया घालवलेस, आणि काल तुझ्या त्या मित्राचे 4 चौघात काय अब्रू राहिली माझ्या मुलीची. मुलांना अजून काय काय बघावं लागणार आहे कोणाला माहिती. आज तुझ्यामुळे पुन्हा पोलीस आलेत घरात. हे बघा, मी काही मुद्दाम केलं नाहीये, चुकून झालंय माझ्या हातून. अनिश, चूक फक्त एकदाच होते. परत परत हे असे घोटाळे होतात ना, तेव्हा तो चॉईस असतो, चूक नसते. अरे बरेच वेळा मी तुला पाठीशी घातलं, पण आज जे काही झालं ना ते मलाही पटलेलं नाहीये. त्या मित्राचे पैसे गेले कुठे? ते
काल मिळणार होते ते आज मिळणार आहेत. मी आज देणार आहे त्याला. अरे पण गरजच काय होती तुला दुसऱ्यांकडून पैसे घेण्याची? हे बघा, ते पैसे मी इन्व्हेस्ट केलेत, त्यावर मला भरपूर इंटरेस्ट मिळणार आहे. अरे अनिश, असा कसा भरपूर इंटरेस्ट मिळेल? लोक काय खिरापात वाटायला बसलेत का? आणि मुळात तुला असा झटपट पैसा का कमवायचा आहे? हे बघ, या असल्या ऑफर हमखास खोट्या असतात, खूप रिस्क असते त्याच्यात. मी एकट्यानेच रिस्क घेतली नाहीये. पैसे कमावण्यासाठी सगळेच रिस्क घेतात. घेतात, पण ते स्वतःच्या कमाईच्या पैशाने घेतात. तू लोकांचे पैसे का गुंतवलेस? लोकांचे पैसे नाही, माझ्या मित्राचे पैसे गुंतवलेत मी. अरे पण त्या मित्रांनी तरी तुझ्यावरती विश्वास ठेवला का? त्यांनी पोलीस आणलेच ना घरात. कालचा प्रसंग कसा तरी निभावला, पण आज तुला पैसे मिळालेच नाही तर काय करणार आहेस तू? तुम्ही काळजी करू नका, तो माझा लुकआउट आहे. ओके अनिश थांब. हे बघ अनिश, जरा स्पष्टच बोलते. तू भैरवी सारखा हुशार टॅलेंटेड मुलगा नाहीयेस हे आम्हाला माहिती होतं, पण तरी सुद्धा तू एक सरळ मार्गी चालणारा चांगला मुलगा आहेस म्हणून आम्ही भैरवीशी तुझं लग्न लावून दिलं. पण पुढे सगळंच बदललं रे. एक लक्षात ठेव अनिश, हल्लीच्या मुली पूर्वीसारख्या पदरात पडलं आणि पवित्र झालं असं चालवून घेणाऱ्या नसतात. माझी भैरवी बघेल आणि एक दिवस सोडून निघून जाईल तुला. हे बघ अनिश, आता हे सगळं थांबव. तुला जो पगार मिळतोय ना त्यातच समाधानी राहा, कारण आता वेळ निघून गेलेली आहे.